येस बेटा. सो पुन्हा आता ओके. सो मी काय सांगत होती, एकदम जोशमध्ये आली आणि तेवढं ते कट झालं. काय घेतात आपण? ओके. चला आता जेवढं आपण झालंय तेवढं रिवाइज करूया अँड दॅन मग फर्दर पुढचे पॉइंट्स येतील. येस बेटा. मेन्स्ट्रुअल सायकल किती डेजची असते? हॅलो? 28. 28 days. Yes, 28 28 days. days. Okay. Huh. What is another name for menstrual cycle? Ovarian cycle. Ovarian cycle. Ovarian cycle. ठीक है. चलिए ovarian cycle. How many phases are there in menstrual cycle? 4. 4. Which is the shortest phase? Shortest phase. Ovulatory. Ovulatory phase. It occurs in which day? It occurs 14. in 14th day. Which is the largest phase? Largest phase is Secretary. secretory, or what is another name for secretory phase? Luteal. Secretory phase, or it is luteal phase. ठीक है. So it will be the luteal phase. Okay. बेटा आता एक लक्षात घ्या, इथे सिक्रेटरी फेज आणि ल्युटियल फेज दिलेले आहे. हा नीट लक्षात द्या. ल्युटियल घेतलेलं आहे. हे दोन नेम्स आहेत, म्हणजे की सिक्रेटरी फेज एका याच्यासाठी आणि ल्युटियल फेज एका याच्या. ल्युटियल फेज म्हणजे जे ओव्हरी मध्ये होईल असा. ओके. अजून एक नंतर मेन्स्ट्रुअल फेज तर आहेच, मग ती 1 to 4 days साठी असते. ठीक आहे. व्हॉट इज द मेन्स्ट्रुअल, म्हणजे की जे मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होत असते त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतात? व्हॉट इज द कंपोनेंट? येस, इन दॅट इट विल बी ब्लड विल बी देअर. ओके. देन tissue will be Endometrium. there. Endometrial tissue will be there. Means endometrial lining you can say, or endometrial tissue you can say. Okay. And what beta? Blood है. Endothelial cells है ना. Endothelial cells पण असेल. अजून काय असू शकतं बेटा? मे बी म्युकस. हे पण स्टार करा. म्युकस पण प्रेझेंट असू शकतो, कारण जो युटेरस असतो ना बेटा, आपला जो युटेरस आहे त्या युटेरसला पण इंटरनली म्युकस मेम्ब्रेन आहे. एंडोमेट्रियमच्या इथे mucous membrane assets. So it will also come out, and of course the unfertilized egg or oocyte. Unfertilized oocyte will be present. This is known as what? Bleeding phase ला another काय word घेतो? Uterus काय करतोय? Uterus is weeping, है ना? Weeping. Weeping of uterus, or what beta? That is funeral of dead ovum, है ना? So तसं आहे. Okay. फर्दर थिंग सायमल्टेनियसली वर्क होत असतं. एक तर ओव्हरी मध्ये सायमल्टेनियस वर्क होईल, आणि दुसरं कुठला मेटेरियम घेतलाय बेटा इथे आपण? युटेरसचा कुठला मेटेरियम आहे, लेअर आहे? कुठल्या लेअर मध्ये चेंजेस होत असतात? एंडोमेट्रियम, पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम? विच मेटेरियम? Endometrium. Endometrium. हा. आता आपण बघूया एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स हिअर. ठीक आहे. सो बघा आता नीट लक्ष द्या. त्याच्या आधी बेटा थोडीशी ही फिगर जी दिली आहे ना, हिला जरा चेक करा. या फिगर मध्ये आहे ना, बेटा आता नीट नीट लक्ष द्या ह्याच्याकडे. सी, हा जो पिरियड दिलेला आहे है ना, सो इथे जरा नीट बघा की इथे एक तर डेज घेतलेले आपण लर्न करतो. हे कसं घ्यायचं बघा. पहिले घेतले डेज. डेज मध्ये 0 to 5 days, then 14 days, 21 days, 28 days. म्हणजे जे फुल जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ना, तर त्याचे डेज घेतलेले आहे. मग आपल्याला माहिती आहे बेटा आता, आणि हे कॉलम्स घेतलेले की एक्झॅक्टली काय होत असं. आता फर्स्ट कॉलम आपण जर चेक केली तर इन दॅट, म्हणजे की खालची कॉलम दिस वन. So here you can see days 0 to 5. Which phase of uterine cycle or menstrual? Uterine cycle कुठला आहे बेटा? कुठला घेतलेला आहे बघा इथे. कसं घेतलेलं आहे? फेसेस ऑफ युटेराइन सायकल है ना. युटेराइन सायकल हे बघा. युटेराइन सायकल. युटेराइन सायकल मीन्स यू कॅन सी की हे एंडोमेट्रियम घेतलेलं आहे. हा पूर्ण आहे ना एंडोमेट्रियमचे चेंजेस दाखवलेले. हे जे काही दिसतं हे एंडोमेट्रियम आहे युटेरसचा. आणि हा जो पार्ट आहे हे काय, दिस आर द फॉलिकल्स, आणि हे कुठे असणार आहे? ओव्हरीज मध्ये. ठीक आहे, ते झालं. अँड प्लस बेटा अजून 2 कॉलम्स आले. एकामध्ये ओव्हॅरियन हॉर्मोन्स आहे, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हे 2 हॉर्मोन्स घेतलेले ओव्हॅरियन हॉर्मोन्स. आणि अजून एक घेतलेले दॅट इज गोनॅडोट्रॉपिन हॉर्मोन्स. गोनॅडोट्रॉपिन मीन्स FSH आणि LH.
हे गोनॅडोट्रोपिन मध्ये जातात. फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन अँड ल्युटिनायझिंग हॉर्मोन असणार आहे. ठीक आहे, आता आपण चेक करूया एक्झॅक्टली होतं काय. फर्स्ट याच्यामध्ये बघा की डेज मध्ये घेतले 0 to 5 days. सो मेन्सेस यानी की मेन्स्ट्रुअल फेज 0 to 5 days है ना. 0 to 4 days आपण घेऊ शकतो. देन बेटा 5th to 13th डे ऍक्च्युली येत आहे प्रॉलिफरेटिव्ह फेज. इथे आता 14th घेतलेलं आहे. सो प्रॉलिफरेटिव्ह फेज 5th to 13th डे. अँड देन लास्ट मध्ये त्यांनी 14th to मीन्स 15th to 28th डे इट विल बी सिक्रिटरी फेज है ना. हे असे 3 फेजेस घेतले. इथे येणार आहे दिस विल बी ओव्युलेटरी फेज. ठीक आहे, हे एवढी एक कॉलम लक्षात आलेली आहे. काय होत आहे, येस क्लिअर आहे बेटा. हे डेज नुसार आपण घेतलेले आहे ते. ओके, आता नेक्स्ट तुम्ही बघा बेटा, हे युटेराइन सायकल म्हणजे की युटेरस मध्ये जी एंडोमेट्रियम ना ती घेतली आहे. तुम्ही चेक करा मेन्सेस 0 to 5 days वाले जे मेन्सेस आपण घेतलेलं आहे, इन दॅट ऍक्च्युली युटेरसची वॉल काय होते बेटा, रप्चर होत आहे. युटेरसची वॉल काय होणार आहे, रप्चर, शेड ऑफ होत आहे. बराबर, इथे बघा कसं दाखवलेलं आहे, शेड ऑफ होत आहे, शेड ऑफ है ना. ही अशी शेडिंग ऑफ चालली आहे ते. ओके, सो फर्स्ट 5 days मध्ये आपण बघतो की ब्लिडिंग फेज आहे, सो इट विल शेड ऑफ. आणि तुम्ही चेक करा की 5th डे पर्यंत म्हणजे की 4th डे पर्यंत 1 मिलीमीटर पर्यंत म्हणजे इतकं छोटं होऊन जातं. आणि मग नेक्स्ट पुन्हा काय होते, ती पुन्हा प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये येते म्हणजे की पुन्हा ती रिजनरेट होणार आहे, वापस प्रॉलिफरेट होते. आणि नंतर मग ती अशी मेंटेन्ड केली जात असते. सिक्रेटरी फेज मध्ये पण मेंटेन्ड होते ती, किंवा मग इन्क्रीज होणार आहे. इतकं लक्षात आलेलं आहे बेटा. ठीक आहे, सो आपण काय घेतलेलं आहे, इथे आपल्याला काय दिसतंय की अच्छा 0 to 5 days जी मेन्स्ट्रुअल फेज आहे, ब्लिडिंग फेज आहे, तिथे ती रप्चर होणार आहे ना. सो रप्चर होते दाखवलेले ते, आणि ती छोटी छोटी होणार आहे म्हणजे की 3 to 5 मिलीमीटर पर्यंत पासून तर 1 मिलीमीटर पर्यंत आहे. अँड देन नेक्स्ट याच्यामध्ये अगेन इट इज proliferating. Proliferation you can see it is in the proliferative phase also, ovulation phase also, and then in the secretory phase also. सगळ्यांमध्ये proliferation आहे. तुम्ही जर बघितलं बेटा तर इथे टिश्यूज आहे ना, टिश्यूज आहे, सेल्स आहे, कॉइल्ड मध्ये जे आहे तर ते ब्लड वेसल्स असतील, हे सगळे प्रेझेंट आहेत अजून है ना. तर ते झालं. नेक्स्ट अजून आपण बघूया बेटा, आधी ओव्हॅरियन सायकल बघूया. इथं कम्प्लीट झाले, हे क्लिअर झाले. आता ओव्हॅरियन सायकल. ओव्हरीमध्ये मी काय सांगितलं होतं बेटा की ओव्हरीमध्ये फॉलिकल्स प्रेझेंट असतात. आता त्यांनी ना हे जनरल स्टेप्स दिलेले फॉलिकल्सचे. तुम्ही बघू शकता की हा एक प्रिमॉर्डियल फॉलिकल आहे. विच फॉलिकल इट इज, primordial follicle. And as I told you beta, inside each of follicle one oocyte or one ovum it is present. कि गोल काय आहे, हा जो डॉट आहे ना आय सारखा दिसतोय, दॅट इज व्हॉट, oocyte only. हे oocyte आहे बेटा, हे oocyte आहे ना, ओव्हम आहे, oocyte आहे ते. So this is the primordial follicle. It will mature into the primary follicle, and some of the primary follicles they will mature into the secondary follicle. हे बघा secondary follicle झालंय बघा तुम्ही, साईज वाढते, साईज इट इज इन्क्रीजिंग. ओव्हम आहे. ओनली द थिंग इज की ही एक कॅव्हिटी सारखं काहीतरी तयार होत आहे, हे दिसतंय ऍक्च्युअली इन दिस. अँड देन दिस इज ऑल्सो इन्क्रीजिंग. ऍक्च्युअली इन दिस ना फ्लुइड इज प्रेझेंट. व्हॉट इज प्रेझेंट, फ्लुइड इट इज प्रेझेंट. नाउ दिस इज ऍक्च्युअली नोन ऍज द, इथे आपण घेणार आहे ग्राफियन फॉलिकल. दिस इज ग्राफियन फॉलिकल. ठीक आहे, मॅच्युअर जो फॉलिकल असेल तर त्याला आपण ग्राफियन फॉलिकल म्हणतो आपण. मग हा झाला मॅच्युअर. मग ओव्हरीमध्ये आपल्याला काय दिसतं की अच्छा की याच्यामध्ये जी फर्स्ट फेज आहे म्हणजे की मेन्सेस जरी असेल किंवा प्रॉलिफरेटिव्ह फेजच्या इथे ओव्युलेटरी फेज असते, सॉरी प्रॉलिफरेटरी सोबतचे तर फॉलिक्युलर फेज असते. सो त्याच्यामध्ये फॉलिकल्स काय होणार आहे, मॅच्युअर होत आहे. मग what happens in the ovulatory phase, 14th day? See here in the 14th day it is what, ovulation. And in the ovulation you can see here beta that this Graafian follicle it has ruptured. ही रप्चर झालेली आहे. इट्स ओव्हम, हा ओव्हम रिलीज झालाय. आणि तुम्हाला दिसतंय हे सन सारखं घेतलेलं आहे. सन सारखं म्हणजे ते काय बेटा, कोरोना रेडिएटा. आठवत असेल तुम्हाला, दिस इज व्हॉट, कोरोना रेडिएटा. मीन्स these are the cells of the follicle only. Corona radiata, cells of the follicle only. ते रिलीज होतात. ठीक आहे, हे झालं. आता ओव्हम तर रिलीज झालाय. मग उरला काय, दिस वन, हा जो ग्राफियन फॉलिकल आहे तो बाकी आहे. नाउ दिस ग्राफियन फॉलिकल, द रिमेनिंग सेल्स ऑफ द ग्राफियन फॉलिकल दे विल अगेन रिजॉईन होतात. यू कॅन सी इथे जे येलो कलरचं स्ट्रक्चर तयार होतं बेटा, इथे आतमध्ये रेड कलरचं स्ट्रक्चर असतं, रेड असतं. कॉर्पस हिमोरिजिकम इट इज नोन ॲज. राईट ऑन हिअर इट इज कॉर्पस
हिमोरेजिकम. हिमोरेजिकम. Corpus hemorrhagicum. Why hemorrhage? Hemorrhage means what? Yes, anybody guess करा. Hemorrhage म्हणजे काय असतं बेटा? मी सांगितलंय ब्लड हिमोरेज, ब्लड हॅमरेज ज्याला म्हणतात आपण, ब्रेन हॅमरेज म्हणतात, पण त्याला हॅमरेज नाही, हिमोरेज असतं. What is hemorrhage बेटा? This is bleeding. What is hemorrhage? It is bleeding. Actually the thing is बेटा की जेव्हा हा ग्राफियन फॉलिकल रप्चर होतो ना, at that time इथे जे ब्लड वेसल्स आहेत ते पण रप्चर होतात, छोटे छोटे जे कॅपिलरीज आहेत. आणि मग ते कॅपिलर ते जे ब्लड आहे ते इथे जमा होतं. कॅपिलरीज नंतर ठीक होऊन जातात लगेच. And then this is known as corpus hemorrhagicum. This is yellow colored structure and this is known as what? Corpus luteum. What is this beta? Corpus luteum. So here it is actually the luteal phase. इथे वरती word आहे ना, luteal phase it is. It will be luteal phase. वरती जो घेतलाय दाखवत आहे. Here you can see luteal. Luteal phase means what? This is the phase in which corpus luteum is formed. सीधा की ओव्युलेशन झाल्यानंतर ग्राफियन फॉलिकल काय बनतो? कॉर्पस ल्युटियम बनतो. येलो कलरचे स्ट्रक्चर असतात, मध्ये थोडीशी ब्लीडिंग असते, सो कॉर्पस हिमोरेजिकम झालेला आहे. अँड विच हॉर्मोन दिस विल सिक्रेट बेटा? कॉर्पस ल्युटियम कुठला हॉर्मोन सिक्रेट करणार आहे? ओवम रिलीज झाल्यानंतर सांगा. व्हेरी गुड, इट विल बी प्रोजेस्टेरॉन. ओव्हम रिलीज झाला तर मग फॉलिकलला तेच वाटेल की हा ती प्रेग्नन्सी होणार आहे, म्हणून मग तो प्रेग्नन्सी मेंटेनिंग हॉर्मोन प्रोजेस्टेरॉन इट विल बी सिक्रेटेड. हा सिक्रेट करतोय. ओके, मग हा तेच सिक्रेट करणारे आणि जर समजा की नाहीच फर्टिलायझेशन झालंय फर्दर ओव्हमचं, at that time there is no need of corpus luteum, even the no need of progesterone also, and at that time this corpus luteum it will degenerate and it will become white color. आता इथे आपण व्हाईट कलर घेऊ शकतो. It will be corpus albicans. फायनल काय बनतो बेटा? तो corpus albicans. लक्षात घ्या, स्टेप्स लक्षात घ्या. मेन कॉर्पस ल्युटियम आणि लास्टला जे येतं कॉर्पस अल्बिकन्स. डिजनरेट झालेला व्हाईट कलरचा टिश्यू, इट इज कॉर्पस अल्बिकन्स. ओके, फायनल. ओव्हरी मध्ये एवढेच चेंजेस होतात, युटेरस मध्ये इतकेच चेंजेस होतात. मेन पॉइंट आहे बेटा, दॅट इज अबाउट दीज टू फेसेस. हॉर्मोन्स खूप इम्पॉर्टंट आहे. हॉर्मोन्स मध्ये काय होत आहे? चला आता आपण जर समजा FSH आणि LH मध्ये बघितलंय, यांना आपण काय म्हणतो? गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन्स. Which hormones they are? Gonadotropic hormones or gonadotropins आपण त्याला म्हणतो. FSH and LH they are gonadotropins. FSH it is follicle stimulating hormone. What is LH? Yes, guess करा बेटा. LH काय असणार आहे? कुठला हॉर्मोन आहे? L for what? L for करा, इथे बघा काय वाटतंय का? L for हा, L for Yes, Supriya. Luteal. L for luteal. हस्त दिसतोय. F for हे झालं है ना. So luteinizing hormone. L for luteinizing hormone. FSH follicle stimulating hormone. This is luteinizing hormone. ठीक आहे बेटा. सो असे असतात मग त्या. सो आता इथे आपल्याला चेक करायचं आहे बेटा की हा जो म्हणजे की जेव्हा खास करून कुठला हॉर्मोन कधी इन्क्रीज होतोय आणि डिक्रीज होतोय ते जरा चेक करू आपण. सगळ्यात पहिले जर FSH आणि LH घेतला आपण तर तुम्ही बघा बेटा, FSH ओके, फर्स्ट जी फेज आहे मेन्सेस फेज, प्रोलिफरेटिव्ह फेज हायर लेवल वरती आहे, नंतर मग ती कमी होते थोडी, मग थोडीशी वाढते परत, आणि पुन्हा डिक्रीज होत आहे. म्हणजे की FSH आपल्याला ही जी मेन्स्ट्रुअल फेज आणि प्रोलिफरेटिव्ह फेज आहे तिथे जरा जास्त दिसतोय, तो इन्क्रीज्ड आहे इथे पण ओव्युलेशन मध्ये पण. आणि नंतरची जी फेज आहे सिक्रेटरी फेज, तर त्याच्यामध्ये ऑर ल्युटियल फेज तिथे FSH कमी होतं. कारण बेटा FSH काय? FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन मीन्स हा असा हॉर्मोन आहे ज्याच्यामुळे हे फॉलिकल्स फॉर्म करायचे. मग हे फॉलिकल्सचं फॉर्मेशन कुठल्या कुठल्या फेज मध्ये होईल बेटा? तुम्ही इथून इथपर्यंत चेक करायचा, हा रेशिओ बघायचा इथे एवढं. सो फॉलिकल्स कधी लागतात आहे बेटा आपल्याला? तर मेन्स्ट्रुअल फेज मध्ये ते स्टार्ट होतात आणि प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये जास्त इन्क्रीज व्हायला लागतात ते. सो तेव्हा दिसतंय हे तुम्हाला दिसलंय हे इन्क्रीज होत आहे. सो ह्या वेळेस आपल्याला FSH जास्त पाहिजे. ओव्युलेशन मध्ये ते कट होऊन जातोय, ओव्युलेशन मध्ये फॉलिकल्स रप्चर होतोय, हे झालं. आणि फायनली तर फॉलिकल्स मग डिजनरेशन मध्ये जातात, म्हणून मग FSH नाही पाहिजे आपल्याला. FSH कधी पाहिजे? जेव्हा नवीन फॉलिकल फॉर्म करायचा. मग नवीन फॉलिकल कधी फॉर्म करायचा बेटा आपल्याला? येस सांगा. नवीन फॉलिकल आपल्याला कधी फॉर्म करावं लागणार आहे? जेव्हा जुना फॉलिकल निघून जातो. कधी लागेल मग आपल्याला नवीन फॉलिकल?
मेन्स्ट्रुअल फेज मध्ये स्टार्ट होतो तो पॉलिप्रोलिफरेटिव्ह मध्ये जास्त प्रमाणात लागतो आपल्याला, म्हणून इथे जास्त घेतलाय. ओके, एक थोडीशी कन्सेप्ट फक्त बघा, बाकी रीड केल्यावर तुम्हाला अजून लक्षात आहे. नेक्स्ट इट इज अबाउट द LH बेटा, ल्युटिनायझिंग हॉर्मोन. सी अबाउट द LH, ल्युटिनायझिंग हॉर्मोन. आता ल्युटिनायझिंग हॉर्मोन, आणि तुम्ही बघा बेटा की हाफ पार्ट इथे एवढा पार्ट जो आहे तो फॉलिक्युलर फेज घेतलाय. इथे चेक करा खाली जा बरं, कोण आहे, मेन्सेस आणि प्रॉलिफरेटिव्ह फेज. बरोबर आहे. मग फॉलिक्युलर फेज म्हणजे की FSH कोणत्या फेज मध्ये जास्त आहे, फर्स्ट आणि सेकंड फेज मध्ये जास्त आहे. नेक्स्ट कोण येतो, LH, ल्युटिनायझिंग हॉर्मोन. ल्युटिनायझिंग हॉर्मोन, इट मीन्स बेटा हिअर ल्युटिनायझिंग, व्हॉट इज दिस बेटा, सांगा याचं नाव काय, व्हॉट इज दिस, काय सांगितलं होतं, ग्राफियन फॉलिकल रप्चर झाल्यानंतर हा काय बनतो, येस इट इज, हा कॉर्पस हिमोरिजियम. हा कॉर्पस ह्युमेरिटिकम. ओके ठीक आहे, हे तर आतमध्ये येत आहे. त्याच्या आधी अजून येलो कलरचं स्ट्रक्चर काय म्हणायचं, कॉर्पस ल्युटियम. सीधा सीधा काय म्हणायचं आपण, कॉर्पस ल्युटियम. हा कोण आहे, ल्युटियम, कॉर्पस ल्युटियम. इट मीन्स बेटा ल्युटिनायझिंग हॉर्मोनचं काम काय असणार आहे, नाव का असं दिलेलं ल्युटिनायझिंग हॉर्मोन, इट मीन्स थ्रू दिस हॉर्मोन व्हॉट शुड बी फॉर्म, कॉर्पस ल्युटियम शुड बी फॉर्म्ड. बरोबर. बट कॉर्पस ल्युटियम कधी फॉर्म होणार आहे, जेव्हा या ग्राफियन फॉलिकल मधून तो रप्चर होईल. ग्राफियन फॉलिकल विल रप्चर, ovum will be released, and then the remaining part it will form the corpus luteum. Barabar. So it means beta this LH hormone, it will bring the ovulation phase. You can see how much it has increased. Corpus luteinizing hormone, it has increased too much, it has increased, and there when it is increasing during the ovulation phase. Barabar. Because what it has to form, it has to form the corpus luteum. बराबर. आणि कॉर्पस ल्युटियम कधी फॉर्म होईल, when this graphian follicle it will rupture at that time only. क्लिअर बेटा. आणि नंतर मग काय, नंतर मग चालू आहे, मेंटेन होतोय, झालं, कारण कॉर्पस ल्युटियम मेंटेन करतोय आपण, चालू. हे फक्त थोडस लक्षात द्यायचं आहे. आता नेक्स्ट आपण बघूया ओव्हॅरियन हॉर्मोनल लेवल्स. इन द ओव्हॅरियन हॉर्मोन एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. बेटा सिंपलची गोष्ट आहे, खाली तर फेजेस कडे लक्ष द्या आणि मग इथे वरती बघा तुम्ही. सो फर्स्ट जर आपण समजा प्रोजेस्टेरॉन घेतलाय, ओळखीचा हॉर्मोन प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन काय बेटा, इट इज द प्रेग्नन्सी मेंटेनिंग हॉर्मोन. मग प्रेग्नन्सी कधी होणार आहे, ओव्युलेशनच्या आधी की ओव्युलेशन नंतर प्रेग्नन्सी पॉसिबल आहे, येस, व्हेन इट इज पॉसिबल, बिफोर ओव्युलेशन और आफ्टर ओव्युलेशन, After ovulation. आफ्टर ओव्युलेशन. After ओव्युलेशन असेल, ovulation. हा, बिकॉज ओव्युलेशन असेल तरच फर्टिलायझेशन होणार आहे, बरोबर. अँड दॅन ओनली प्रोजेस्टेरॉन इट इज रिक्वायर्ड. सो बेटा यू कॅन सी की ओव्युलेशन 14th डे मध्ये जा खाली, असं इकडे इकडे इकडे, येस, ओव्युलेशन कम्प्लीट झाल्यानंतर जो नेक्स्ट जी फेज आहे, सिक्रिटरी फेज, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली प्रोजेस्टेरॉन इन्क्रीज होतात. ब्लू कलर प्रोजेस्टेरॉन इट इज इन्क्रीजिंग. Okay, what about the estrogen? Estrogen, you can see estrogen. Okay, estrogen तुम्ही बघा फर्स्ट फेज मध्ये बघा, मेन्सेस प्रोलिफरेटिव्ह फेज, स्लोली इन्क्रीजिंग आहे. आणि मॅक्झिमम इन्क्रीज कधी होणार आहे बेटा, मॅक्झिमम इन्क्रीज कुठल्या फेज मध्ये चाललाय हा, येस, विच फेज इज दिस, मॅक्झिमम इन्क्रीज साठी इस्ट्रोजनचा इट इज Ovulatory. ओव्युलेटरी फेज. मीन्स तुमच्या एक लक्षात आलं असेल बेटा की इस्ट्रोजेन पण ओव्युलेशनच्या वेळेस इन्क्रीज होतं आणि LH पण ओव्युलेशनच्या वेळेस इन्क्रीज होतं. अँड दॅन इस्ट्रोजन मग स्लोली तो कमी होत आहे. ओके, सो ही फिगर प्रॉपर करा बेटा. बघूया आता व्हॉट इज गिवन. सी हिअर अट्रेसिया. आता इमॅजिन करायचं आहे सगळं इमॅजिन करायचं आता सगळं. Okay, so you can see menstrual cycle, it is the ovarian cycle. ठीक है. Menstrual cycle is the characteristic feature of primates. All the primates, you know, even in the monkeys, apes, त्यांच्यामध्ये सुद्धा menstrual cycle येते, है ना, and that including the human. Clear? So हा झाला एक MCQ, primates ची characteristic आहे. Next. It involves a series of cyclic changes in the ovary and the female reproductive tract. Ovary imagine कीजिए, and then female reproductive tract. Mainly what beta? Mainly the uterus. बराबर. Only two changes, two places are there, ovary and uterus. Next,
These changes take place under effect of gonadotropins and the ovarian hormones. We have seen gonadotropins, FSH, and ovarian hormones, estrogen and progesterone. We have seen. ठीक आहे. नेक्स्ट बेटा, आता हे तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल की गोनाडोट्रोपिन हॉर्मोन मध्ये कोण येतात. गोनाडोट्रोपिन मध्ये येतात FSH आणि ओव्हॅरियन मध्ये आपण काय घेतलेलं आहे, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. सो प्रोजेस्टेरॉन इट इज सिक्रेटेड बाय ओव्हॅरियन मीन्स ओव्हरी और जे ग्राफियन फॉलिकल्सचे जे सेल्स आहेत ना, तर ते प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतात. नेक्स्ट, the cycles are repeated with a periodicity of approximately 28 days. Okay. Middle of each cycle is characterized by what beta? Release of an egg. And this egg in every cycle comes alternately from one of the two ovaries. Barabar beta. Then next, the cycle is further divided into 4 phases. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलेलं आहे बेटा? काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत? आले लक्षात? येस. Yes, ma'am. Yes, ma'am. Now, yes, Yes. beta. Now next, yes, beta. Now next, it is the menstrual phase. In the menstrual phase, you can see that it is actually the beginning of each cycle is taken as the first day. है ना? Beginning of each cycle is taken as the first day, where menses or loss of blood, and how much blood is lost? 45 to 100 ml. ठीक है, 45 to 100 ml it takes place, and it lasts for approximately how many days? 5 days or average 3 to 7 days. 5 days साठी असेल, 3 to 7 days. सी बेटा, हे सगळं थिअरिटिकली चालू आहे. बट इव्हन जर ओरिजिनली आपण प्रॅक्टिकली बघितलं तर 5 days पण नसतात, कुणामध्ये 2 days असा, कुणामध्ये 3 days असा, कुणामध्ये 4 days असा, कुणामध्ये इतके डेज असा, कुणामध्ये 15 days पर्यंत पण असतात. मग ऍबनॉर्मॅलिटी नुसार पण जातं आणि नॉर्मल पण असतात मग त्या गोष्टी. ओके, सो लाईक दिस. सो आपल्याला अप्रॉक्सी असंच घ्यायचं आहे, 5 days or average 3 to 7 days. Now what happens in menstrual phase? Endometrium of uterus breaks down under the effect of the hormones, that is prostaglandins, released due to decreased levels of progesterone and estrogen. Very important lines, please pay attention. काय दिलेलं आहे की एंडोमेट्रियम जो आपण घेतलाय, हा जो आपण एंडोमेट्रियम असं घेतोय, हा का रप्चर झालेला आहे एंडोमेट्रियम? येस, याची शेडिंग होत आहे. का शेडिंग झालेली आहे? बिकॉज ऑफ द इफेक्ट ऑफ व्हॉट बेटा? प्रोस्टाग्लॅन्डिन्स हॉर्मोन्स आहे रिलीज्ड ड्यू टू व्हाय? ड्यू टू डिक्रीज्ड लेवल्स ऑफ प्रोजेस्टेरॉन. बाळांनो लक्षात घ्या, प्रोजेस्टेरॉनची लेवल डिक्रीज म्हटलेली आहे आणि इस्ट्रोजनची पण लेवल डिक्रीज्ड आहे. प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन दोघं डिक्रीज्ड. मेन्सेस याच्यामध्ये, चला बघू बरं आपण त्याच्यात दिलेलं आहे का, तिथे आपण खाली चार्ट बघितला होता तिथे प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन. कारण जर प्रेग्नन्सी नाही तर प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन नाही पाहिजे आपल्याला. चेक करा इथे बघा, हा प्रोजेस्टेरॉन हाय होता प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये. तुम्ही इथे लेवल बघा त्याची. आता इथून नंतर काय येईल? हाच फेज चालू होईल ना बेटा. इथून हे कम्प्लीट झाल्यानंतर काय होतं? सिक्रेटरी फेज नंतर पुन्हा कुठली फेज येईल? मेन्सेस फेज येईल. म्हणजे की हे पुन्हा असं स्टार्ट होईल. मग तुम्ही चेक करा की अरे मेन्स्ट्रुअल फेज मध्ये, प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये पण हा प्रोजेस्टेरॉन डिक्रीज्ड आहे, इस्ट्रोजन पण डिक्रीज्ड आहे, मेन्सेस मध्ये तरी डिक्रीज्डच आहे. बराबर. सो दिस वी हॅव टू टेक की येस दॅट ड्युरिंग ऍक्च्युअली कुठे आहे? सो हिअर यू कॅन सी prostaglandins released due to decreased levels of progesterone and estrogen. एवढं लक्षात आलंय? केलं लर्न बेटा की मेन्स्ट्रुअल फेज मध्ये प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन डिक्रीज्ड होत असतात. And due to this, blood, tissue fluid, then mucus, endometrial lining, and unfertilized oocyte is discharged to vagina. The endometrial lining becomes very thin, that is about 1 millimeter only. The menstrual discharge continues for an average for 5 days. However, this blood does not clot. Very important MCQ, menstrual bleeding चा blood कधीच clot होत नाही. Why? Because त्यांच्यामध्ये anticoagulant present असतो. कोण असेल बाळांनो तो? Yes, एकच मिनिट पेन घेते. Due to the presence of fibrinolysin. हा word important आहे.
तुमच्या मे बी बोर्डच्या एक्झाम मध्ये पण विचारू शकतील ते. लक्षात घ्या ना बेटा की मेन्स्ट्रुअल ब्लड कधीच क्लॉट होत नाही. मग क्लॉट होत नाही तर का, तर तिथे क्लॉट होण्यासाठी फायब्रिन्स पाहिजे. मग इथे जे फायब्रिन्स आहे त्याचं काय आहे, त्याची लायसिस होत आहे, म्हणून त्याला आपण म्हणायचं फायब्रिनोलायसिन. हा एजंट प्रेझेंट असतो फायब्रिनोलायसिन, जो फायबर्सला काय करेल, लायसिस करतो, ब्रेकडाऊन करतो. सो म्हणून मग फायबर्स फॉर्म होत नाही, मग क्लॉट होत नाही. लक्षात आलेलं आहे. सो इट इज दिस वन व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, फायब्रिनोलायसिन. Menstrual phase occurs when an ovulated egg does not get fertilized, है ना? And it is thereby shed out along with the menstruum. It is thus called funeral of unfertilized egg. During these 5 days, many primordial follicles, see here, these are the primordial follicles, develop into primary and a few of them into secondary follicles. Under the effect of, yes beta, which hormone? It will be FSH. म्हणजे की एक तर त्यांनी पहिले सांगितलं की मेन्स्ट्रुअल जो फेज आहे त्याच्यामध्ये युटेरस मध्ये काय होतं, आणि नंतर ते सांगतात आहे की ओव्हरी मध्ये काय होणार आहे. अँड देन second phase, that is the proliferative phase, or another name follicular phase or post-menstrual phase. This phase is the duration between the end of menstruation and release of ovum, that is ovulation. बराबर. End of menstruation means 5th day and release of ovum means 14th day. So इथे आपण घेतोय 5th to 13th day of menstrual cycle. Duration of this phase is more variable than other phases. हा इम्पॉर्टंट MCQ आहे. प्रत्येक वेळी बघा की फिमेल्स मध्ये एक डेट फिक्स नसते, क्वचित असतात की ज्यांच्यामध्ये डेट फिक्स असते, बट प्लस मायनस 2 days 3 days 4 days 5 days प्लस मायनस हे होत असतात. हे का होतं, बिकॉज ओव्युलेशन किंवा हा जो प्रोलिफरेटिव्ह फेज आहे याचा ड्युरेशन व्हेरिएबल असतो. नॉट नेसेसरी इट विल बी फॉर दीज डेज ओनली. आणि हे सगळं माहिती आहे, हे सगळं हॉर्मोन्सचा खेळ आहे पूर्ण. आपल्या बॉडीला जो कोणी कंट्रोल करतात ते सगळे हॉर्मोन्स कंट्रोल करतात. आपलं वागणं चांगलं असेल, हॉर्मोन्स चांगले. आपण थोडंसं काही भरकटलो, आपलं वागणं चिडचिड चालू झाली, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, रडणं जास्त होतंय वगैरे वगैरे, जे काय असेल सगळं हॉर्मोन्सचा खेळ आहे. आपण काही नाही, आपला कंट्रोल निघून जातो जर आपल्यावरती हॉर्मोन्स जास्त हावी पडले तर. असं. नाव नेक्स्ट, अ फ्यू secondary follicles proceed to develop, but usually one of them develops into a Graafian follicle, that is mature follicle. Another MCQ. Which is the mature follicle? Yes beta, which is the mature follicle? It is the Graafian follicle. आवाज नहीं येते बेटा सुप्रिया? हेलो हेलो, हाँ सुप्रिया. होत होता मॅम. हा काय बेटा, कट होतोय. आता येतोय आवाज बघा बरं. Yes, ma'am. येतोय. हाय. ठीक आहे. येस येस येस. आता फर्दर, आता नेक्स्ट थिंग, आता एक लक्षात घ्या, आता तर वाचता जे आता हे तर स्टॉप करू जेव्हा संपेल ते, त्यानंतर रात्री मी पुन्हा रिव्हिजन घेणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या मेन गोष्टी येतात ते विचारणार आहे, आणि हे तुम्ही मला लिहून द्यायचं आहे आज पण. जेवढं आठवतंय तेवढं, जसं वाटतंय, फक्त कॉपी पेस्ट नका करूया. तुम्ही लर्न करा, ते लक्ष द्या, आणि नंतर मग राईट डाऊन करा ते. ओके. आणि खूप इम्पॉर्टंट MCQ मी तुम्हाला पाठवेल आज. काल नाही जमलं, ऍक्च्युअली ट्राय केले मी, बट नाही जमला ते पाठवायला. आज MCQs पाठवून घेईल, आजचे आज ते सॉल्व्ह करा. उद्या जे आहे ते आपल्याला MCQ सॉल्व्ह करायचे. प्लीज असं होऊ नका देऊ की तुम्ही काही सॉल्व्ह करणार नाही आणि एकदम ब्लँक माइंडने तुम्ही येणार, MCQs उभे आहेत तुमच्या समोर आणि तुम्हाला येतच नाहीये काय, असं होऊ देऊ नका की फर्स्ट टाइम तुम्ही रीड कराल उद्या आपल्या सगळ्यांसोबत. प्लीज डोंट डू दॅट. सगळ्यांनी सॉल्व्ह करा MCQs आहे, आणि आज मला हे सगळं पाहिजे राईट डाऊन करून पुन्हा. Then next thing, further what they are saying beta, in the post menstrual phase or in the follicular phase, only 6 to 12 secondary follicles they proceed to develop, है ना, ते डेव्हलप होतात 6 to 12च फक्त. But usually only one of them develops into a Graafian follicle. So here it is the MCQ, which is the Graafian follicle, or which is a mature follicle. Mature follicle, it is primordial follicle, primary follicle, secondary follicle, or Graafian follicle. So what you will say beta, which is the mature follicle? It is Graafian follicle. बराबर. Then next, the other secondary follicles, they will, मग काय होतं बाकीच्यांचं, डिजनरेट होतात. डिजनरेट मीन्स गायब होतात.
आणि इथे पुन्हा एक MCQ येतं बेटा, that this process is known as atresia. Here the word is, yes, this process of degeneration is called atresia. So many MCQs, so many. तुम्हाला माहिती आहे बेटा, आय थिंक याला 2017चा पेपर होता. 17 का 18 मला आता आठवत नाहीये. नाही 18चा असेल कदाचित. जे नीटची एक्झाम देणार आहे ना स्टुडंट्स, त्यांच्यासाठी सांगताय. 18चा जर पेपर बघितला, असं वाटतं हा 18च असेल, कन्फर्मली येत आहे. तिथे बेटा तुम्ही बघा, त्यांनी फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन सलग एकदम पटापट काय वर्ड यूज करतो ना, धाड धाड धाड, सगळे रिप्रोडक्शन मधले विचारले. 5 क्वेश्चन रिप्रोडक्शन मधले. मनस्वी ऐकतेस बेटा, मनीत जे नीटची एक्झाम देणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी सांगताय, धाड 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 सगळे 1 to 5 क्वेश्चन्स पूर्ण या रिप्रोडक्शनचे होते बेटा. आणि सगळे बुक मधले क्वेश्चन्स माहित आहे. 5 क्वेश्चन म्हणजे 5 चा 25 आहे बेटा. 25 मार्क्स खूप आहे. त्या 360 मधून 25 खूप होतात. हा चॅप्टर प्रचंड इम्पॉर्टंट आहे नीट साठी. ठीक आहे, सोडून नका काही काय. आता तुमच्या बोर्ड साठी पण तुम्हाला माहित आहे की आता ठीक आहे, बोर्डच झालंय आता पोस्टपोन, कन्फर्म नाही अजून, माहित नाही पण होईल कदाचित. तर हे सगळे असे क्वेश्चन्स विचारतील ना तुम्हाला. किती सारे MCQs आहेत बघा. इथे अट्रेसिया वर्ड आलेला आहे. ओके, सो आलंय लक्षात. सो डिजनरेशन काय असणार आहे, अट्रेसिया. सो लक्ष द्या या चॅप्टर कडे. नेक्स्ट, डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिकल्स सिक्रेट द हॉर्मोन इस्ट्रोजन. Very important MCQ again. Who secretes estrogen? इस्ट्रोजन हार्मोन कोण सिक्रेट करतंय? लगेच MCQ आलेला. कोणी केले बेटा इस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट? सांगा. डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिकल्स. ऍक्च्युली डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिकल्स, ओके ठीक आहे. जर हा जो पॉइंट नसेल, स्टेट बोर्ड मध्ये आहे हा, ओके ठीक आहे. जर सपोज हा नसेल तर सीधा सेकंडरी फॉलिकल हा बरोबर, किंवा मग ग्रॅफियन फॉलिकल ते घेऊ शकता तुम्ही. डेव्हलपिंग ग्रॅफियन फॉलिकल और सेकंडरी फॉलिकल, तर ते जे आहेत हा हॉर्मोन इस्ट्रोजन सिक्रेट करतात. द स्टिम्युलेशन फॉर प्रोलिफरेशन ऑफ न्यू फॉलिकल्स है ना. स्टिम्युलेशन म्हटलंय, स्टिम्युलेट करायचंय काय, तर मग नवीन फॉलिकल्स फॉर्म करायचे, न्यू फॉलिकल्स फॉर्म करायचे. हे इथे ना, हे न्यू फॉलिकल्स फॉर्म करायचं बेटा. न्यू फॉलिकल्सला कुठला हॉर्मोन असेल मग, रीड करा, FSH. बराबर. So it is influenced by GnRH. What is GnRH? Write down. Gonadotropin releasing hormone. It is gonadotropin releasing hormone. कारण गोनॅडोट्रॉपिन्स आपण बघितले बेटा, FSH आहे, LH आहे. हे दोघं जे हॉर्मोन्स आहे हे रिलीज करण्यासाठी आपल्याला आधी पाहिजे गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन पाहिजे असता पिट्युटरी कडून. अँड सो दिस हॉर्मोन, या हॉर्मोनमुळे FSH असेल, LH असेल तर ते सिक्रेट होतात. ठीक आहे, तर हे झालं. हे पुन्हा येणारे हे हॉर्मोनशी रिलेट आहे. जेव्हा आपण ब्रेनचा एक पार्ट राहिला ना, तो एंडोक्राइन पार्ट. सो ते नाव नेक्स्ट, endometrium begins to regenerate under the effect of gradually increasing quantity of estrogens. Again the MCQ. आपण कुठली फेज बघतोय, सेकंड फेज बघतोय, दॅट इज अ प्रॉलिफरेटिव्ह फेज. प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये ऑफकोर्स बेटा युटेरस काय होणार आहे, युटेरस एंडोमेट्रियम तर ते वापस रिजनरेट होणार आहे. मग रिजनरेट होण्यासाठी काय लागतंय, तर त्यावेळेस कोण इन्क्रीज होणार आहे रिजनरेट होताना, इस्ट्रोजेन इन्क्रीज झालेले आहे. आणि इस्ट्रोजन कोणी सिक्रेट केलेलं आहे, इस्ट्रोजन सिक्रेट केलेलं आहे डेव्हलपिंग न्यू फॉलिकल्स जे असतात त्यांनी सिक्रेट केलेलं असतं. हिअर सेकंडरी फॉलिकल्स, नॉट न्यू, सेकंडरी फॉलिकल्स नाही. आलं बेटा लक्षात. हे दोन फेजेस आहे ना सोबत होतात, हे लक्षात घ्या. हे ओव्हरी मधला पार्ट चालू आहे आणि हा जो आहे तर तो आपला युटेरस मध्ये पार्ट चालू आहे. ओव्हरी मध्ये प्रिमॉर्डियल फॉलिकल्स सेकंडरी फॉलिकल्स मध्ये जातात, म्हणजे की प्रायमरी मग सेकंडरी फॉलिकल्स ते डेव्हलप होत आहेत तिकडे सेकंड फेज मध्ये. सेकंडरी फॉलिकल इकडे ओव्हरी मध्ये डेव्हलप होत आहे आणि तेच सिक्रेट करत आहे इस्ट्रोजन. त्या इस्ट्रोजनमुळे मग फर्दर तिथे एंडोमेट्रियम जे त्याचं रिजनरेशन होत आहे. सायमल्टेनियस चालू आहे सगळं. हॉर्मोन्स इम्पॉर्टंट आहे. कुठे कुठला हॉर्मोन घेतलाय तो इम्पॉर्टंट आहे. मार्क्स गमावू नका. आलं बेटा लक्षात. ज्या छोट्या छोट्या गोष्टींकडे जिथे येण्याचे चान्सेस आहेत क्वेश्चन, तिथे हे नका करू, मार्क्स गमावू नका. नेक्स्ट, रिजनरेशन ऑल्सो इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ एंडोथेलियल सेल्स. आता रिजनरेशन होत आहे ना, मेन्स्ट्रुएशन झाल्यानंतर रिजनरेशन होत आहे, वापस एंडोमेट्रियम रिजनरेट होईल.
मग काय पाहिजे आपल्याला? एंडोथिलियल सेल्स. व्हॉट आर एंडोथिलियल सेल्स? पुन्हा सांगा बरं. तुम्हाला माहिती आहे कॅपिलरीज असतात. कॅपिलरी, सपोज दिस इज द कॅपिलरी ब्लड व्हेसल. ही तिची वॉल आहे. कॅपिलरी घेतली आहे मी. ऑफकोर्स बेटा कॅपिलरीची वॉल कशाने बनलेली आहे? एंडोथिलियम. कशाने बनलेली असणार आहे? इट इज मेड अप ऑफ एंडोथिलियम. बराबर बेटा, ही वॉल आहे ना एंडोथिलियम आहे. करेक्ट? सो तसं घेतलेलं आहे. सो म्हणून जर कॅपिलरीज ब्रेकडाऊन झालं तर पुन्हा एंडोथिलियल सेल्स फॉर्म होतील, पुन्हा कॅपिलरीज रिजनरेट होतील, एंडोमेट्रियम पुन्हा रिजनरेट होत आहे. युटेराइन ग्लँड्स, ऑफकोर्स युटेरस मध्ये जे युटेराइन ग्लँड्स आहेत ते पण फॉर्म होतील जर एंडोमेट्रियम आलं तर. अँड ऑफकोर्स बेटा द नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स दे आर रिक्वायर्ड. आहे की नाही? हे सगळ्या गोष्टी. अँड देन फायनली इन द सेकंड फेज, proliferative phase, thickness of endometrium it becomes 3 to 5 mm इतका जाड होऊन जात होतं. आता ठीक आहे, मग पुन्हा आता रिजनरेट झालंय, पुन्हा डिजनरेट होणार आहे की नाही? कारण की आपली थर्ड फेज येते. विच इज द थर्ड फेज? थर्ड फेज इट इज द ओव्युलेटरी फेज. अगेन इन ओव्युलेटरी फेज व्हॉट वी कॅन सी की अरे ओव्युलेटरी फेज मध्ये जो एंडोमेट्रियम फॉर्म झालेला होता, तर एंडोमेट्रियम नाही, हे ओव्युलेटरी फेज मध्ये एकच होतं, दॅट इज ओव्हम हा रिलीज होतोय. Ovulatory phase, Graafian follicle, it will rupture. So here you can see, it is the shortest phase of menstrual cycle. It involves rupturing of the mature Graafian follicle and release of ovum. This is ovum released. That is secondary oocyte. Ovum is what beta? It is secondary oocyte into the pelvic cavity. We know. Usually on the 14th day of menstrual cycle. Rapid secretion of LH by positive feedback mechanism causes the mature follicle to rupture. Important again MCQ. की फॉलिकलचं रप्चर का झालेलं आहे? बघा, फॉलिकलचं रप्चर झालंय, कुठला फॉर्म हे झालंय बेटा? मी तुम्हाला सांगितलं फॉलिकल जोपर्यंत रप्चर होत नाही तोपर्यंत कॉर्पस ल्युटियम फॉर्म होईल का? सांगा मला. कॉर्पस ल्युटियम मध्ये फक्त ग्रॅफियन फॉलिकल्सचे सेल्स पाहिजे, ओव्हम नाही पाहिजे. म्हणजे याचा अर्थ कॉर्पस ल्युटियम फॉर्म करण्यासाठी आपल्याला ग्रॅफियन फॉलिकलला काय करायचं बेटा? रप्चर. आणि कॉर्पस ल्युटियम, तर ल्युटियम वरून कुठला हॉर्मोन आहे आपल्याकडे? ल्युटिनायझिंग हॉर्मोन. बराबर. सो हा ल्युटिनायझिंग हॉर्मोन इन्क्रीज होतोय. अँड बिकॉज ऑफ दॅट दिस इज रप्चरिंग. माझा एक वर्ड आलाय पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. बेटा पॉझिटिव्ह केव्हा म्हणतात माहितीये? जेव्हा ह्या दोन गोष्टी आहेत, समजा ही पण इन्क्रीज झाली आणि ही पण इन्क्रीज झाली तर पॉझिटिव्ह. ठीक आहे. जर ही इन्क्रीज झाली आणि ही डिक्रीज झाली असेल, असं काहीतरी असेल तर याला म्हणायचं निगेटिव्ह. इज दिस क्लिअर बेटा? पॉझिटिव्ह जर दोघी एकाच डिरेक्शन मध्ये असतील तर पॉझिटिव्ह, दोघी अपोजिट याच्यात असेल तर काय म्हणायचं? निगेटिव्ह. इज दिस क्लिअर? हे येईल, परत पुढे येणार आहे, इन्सुलिनशी रिलेटेड पण येणार आहे, BSL लेवलशी पण रिलेटेड असणार आहे, त्यावेळेस येईल बेटा निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. मग इथे आपण काय घेतोय? LH इन्क्रीज झालाय आणि इस्ट्रोजन बघा, इस्ट्रोजन पण इन्क्रीज होत आहे, LH पण इन्क्रीज आहे. So here what we are taking is we are taking the positive feedback mechanism causes the mature follicle to rupture. Mature follicle, this one, it is rupturing. Ovulation may be accompanied by mild or severe pains in lower abdomen. May be म्हटलंय, not always. आपल्याला नाही लक्षात येत जनरली की ओव्युलेशन होतंय नाही होतंय, नाही लक्षात येत आपल्याला. Okay, then last comes what? Last it is actually the secretory phase.